समोर चाललेली ती मुलगी 3 वर्षाची बीड जिल्ह्यातली आता 9 महिन्यापूर्वी आईवडिलांनी दोघांनी आत्महत्या केली। ती देखील तिचं दुःख विसरून हे जनतेला सांगायला शेतकऱ्यांना सांगण्यासाठी चालली आहे। मी वारीमध्ये एवढे संदेश देते, कोणी आत्महत्या करू नका, कोणी व्यसन करू नका, कोणी गुटखा खाऊ नका, कोणी दारू पिऊ नका, चांगलं पाऊस पडू दे, पीक येऊ दे, शेतकऱ्यांना सुखी ठेव, माझी एवढीच विनंती आहे। वारीमध्ये 90% वारकरी हे शेतकरी असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना संदेश देण्यासाठी ही मुलं चालत असतात। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि ही पालखी जी आहे ती आता पंढरीच्या दिशेने निघालेली आहे। मात्र या पालखीमध्ये एक आगळीवेगळी दिंडी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली ती चूक तुम्ही करू नका, शेतकऱ्यांना संदेश देणारी ही दिंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या दिंडीमध्ये अनेक अनाथ मुलं मुली जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। नेमकं त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगशील तू, वारीमध्ये दिंडीमध्ये सहभागी झाली आहे, काय संदेश द्यायचा? बळीराजाला सुखी ठेव, भरपूर पाऊस पडू दे, भरपूर पीक येऊ दे, हेच माझं म्हणणं। कितवी वारी आहे तुझ्यात? ही माझी दुसरी वारी। कसं वाटतं तुला वारी? खूप मस्त वाटतं। तुला काय वाटतं बा? मी वारीमध्ये एवढे संदेश देते, कोणी आत्महत्या करू नका, कोणी व्यसन करू नका, कोणी गुटखा खाऊ नका, कोणी दारू पिऊ नका, चांगलं पाऊस पडू दे, पीक येऊ दे, शेतकऱ्यांना सुखी ठेव, माझी एवढीच विनंती आहे। कितवीला आहे तू शाळेला? मी 10वीला आहे। तू कितवीला आहे शाळेत? 8वी। कितवी वारी तुझ्यात? माझी 5वी। काय वाटतं तुला वारीत सहभागी झाली? शेतकऱ्यांनी आत्महत्या नको करायला, कोणी दारू नका पिऊ, कोणी सिगरेट नका वडू, एवढी मी देवाकडे प्रार्थना करते। तर नक्कीच आपण पाहतोय की या अगदीच लहान लहान मुली आहेत, मात्र या मुलींकडून शेतकरी राजा बळीराजा जो आहे तो सुखी राहावा, कोणीही आत्महत्या करू नये असा संदेश त्यांच्याकडून देण्यात येतोय आणि एकूणच व्यसनाधीन कोणी होऊ नये, बळीराजा सुखी राहावा अशी मागणी जी आहे त्यांच्याकडून करण्यात येते आणि वारीमध्ये सहभागी होऊन आनंद होतो असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येते। या वारीचे जे मुख्य आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। तुम्ही वारीचं आयोजन करता, काय वाटतं या दिंडीमध्ये, या दिंडीचं आयोजन करता? सर, या दिंडीच्या या लेकरांकडे बघून खूप दुःख आहे, कारण जीवनामध्ये आईवडिलांशिवाय दुसरं पर्याय नाही, आईवडिलांशिवाय दुसरं दैवत नाही आणि म्हणून त्यांच्या वडिलांनी जी आत्महत्या केली ते खूप वाईट आहे आणि म्हणून वारीमध्ये 90% वारकरी हे शेतकरी असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना संदेश देण्यासाठी ही मुलं चालत असतात। समोर चाललेली ती मुलगी वैष्णवी आहे, 3 वर्षाची बीड जिल्ह्यातली आता 9 महिन्यापूर्वी आईवडिलांनी दोघांनी आत्महत्या केली। ती देखील तिचं दुःख विसरून हे जनतेला सांगायला शेतकऱ्यांना सांगण्यासाठी चालली आहे की मला जे दुःख आहे ते कोणत्याही शेतकऱ्याच्या मुलाला व्हायला नको आणि शेतकरी राजाला खूप सुखी ठेव, भरपूर पाऊस पडू दे आणि सगळ्यांना सुखी ठेव, आत्महत्या हा पर्याय नाही हे सांगण्यासाठी ही मुलं वारीमध्ये माऊलीच्या वारीत चालत आहेत। नक्कीच आपण पाहतोय हे सगळे चिमुकले जरी दुःखी असले तरी तुम्ही त्यांना आधार देतात, त्यांना सर्वांना सांभाळता, कशा पद्धतीने त्यांना सांभाळता आणि ही वारी करण्या म्हणजे दिंडी करण्यामागचा नेमका संदेश? दिंडी करण्यामध्ये मेन संदेश हा आहे की दिंडीमध्ये 90% वारकरी हे शेतकरी आहे आणि सगळे 100% शेतकऱ्याचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलं आहे, त्यांच्या वाट्याला खूप दुःख आहे। म्हणून कोणत्याही शेतकऱ्याच्या वाट्याला दुःख जाऊ नये। शेतकऱ्यांनी शेतामध्ये खूप कष्ट करतो, मोती पिकवतो, पण त्या मोत्याची किंमत त्याला मिळत नाही, म्हणून पर्यायाने तो आत्महत्या करतो आणि म्हणून हे लेकरं सांगता की बाबा तू विष घेऊ नको, आम्हाला काही खायला देऊ नको, तू गळफास घेऊ नको, आम्हाला कपडे देऊ नको, पण आम्हाला उघड्यावर टाकू नको असा संदेश ते देतात। कितवी वारी आहे ही तुमची आणि कधीपासून सुरू झाली? ही आमची 16वी वारी आहे। आम्ही यातले काही मुलं PSI झाले, कोणी ज्या महिला मुली ज्या आहे त्या शिक्षका झाल्या, कोणी नर्स झाल्या, सगळे मुलं 55 मुलींचे लग्न केले आम्ही आणि आज 28 मुलं तिथून शिकून गेले, एकही शेतकरी झाला नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं। कशा पद्धतीने तुम्ही या सर्वांचा सांभाळ करता आणि कशा आर्थिक नाही, यांना सांभाळ करणारे आमच्याकडे ज्या महिला आहे त्या देखील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्याच महिला आहे की ज्यांच्या नवऱ्याने आत्महत्या केल्या, म्हणून त्यांना जे दुःख आलं ते दुःख इतरांना येऊ नये म्हणून त्या मुलींना देखील आपल्या मुलीप्रमाणे सांभाळता आणि त्या ठिकाणी ते राहतात। तर एकंदरीतच आपण पाहतोय की राज्यभरातील जे आत्महत्या ज्यांच्या वडिलांनी केलेले आहेत ते ही सर्व चिमुकली मुलं जे आहेत ते त्र्यंबकराव गायकवाड त्यांची सांभाळ करत असतात आणि एकंदरीतच या मुलांमधील काही जण PSI देखील झालेले आहेत, त्यांचा सांभाळ त्यांच्याकडून करण्यात येतो आणि या दिंडीमध्ये आता हे चिमुकले सहभागी झालेले आहेत। मात्र शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असा संदेश जो आहे तो या दिंडीमधून देण्यात येतो असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। पुन्हा स्नेहल निंगरे, डिजिटल।